नमस्कार विद्यार्थी मित्र हो, मी अक्षय तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे आदिराज वर्ल्डमध्ये। तर आज आपण पाहणार आहोत स्वामी विवेकानंदांच्याबद्दल छोटंसं भाषण। जर तुम्ही मला पसंत करत असाल तर मी तुमच्या हृदयात आहे। जर तुम्ही मला पसंत करत असाल तर मी तुमच्या हृदयात आहे। जर तुम्ही माझा द्वेष करत असाल तर मी तुमच्या मनात आहे। जर तुम्ही माझा द्वेष करत असाल तर मी तुमच्या मनात आहे। असे तेजस्वी विचार बाळगणारे थोर विचारवंत म्हणजेच स्वामी विवेकानंद। आदरणीय मुख्याध्यापक, शिक्षक वर्ग व माझ्या लाडक्या मित्रमैत्रिणींनो, माझे नाव अक्षय आहे। आज मी तुम्हाला स्वामी विवेकानंदांच्याबद्दल काही शब्द सांगणार आहे। ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावे ही माझी नम्र विनंती। स्वामी विवेकानंद हे एक तेजस्वी व महान तत्त्वज्ञानी व्यक्ती होते। त्यांचा जन्म 12 जानेवारी 1863 रोजी कोलकाता येथे झाला। त्यांच्या आईचे नाव भुवनेश्वरी देवी व वडिलांचे नाव विश्वनाथ दत्त असे होते। विवेकानंदांचे पूर्ण नाव नरेंद्र विश्वनाथ दत्त असे होते। त्यांचा जन्मदिवस राष्ट्रीय युवा दिन म्हणून संपूर्ण भारतभर साजरा केला जातो। रामकृष्ण परमहंस हे त्यांचे गुरु होते। त्यांनीच त्यांना विवेकानंद हे नाव दिले। आपल्या गुरूंच्या मृत्यूनंतर स्वामी विवेकानंदांनी जनतेच्या उद्धारासाठी रामकृष्ण मिशन व रामकृष्ण मठ स्थापन केले। त्यांनी अनेक ठिकाणी अनाथाश्रम, वसतिगृहे, रुग्णालये स्थापन करून समाजसेवेचे कार्य केले। अशा या महापुरुषाने 4 जुलै 1902 रोजी बेलूर मठ येथे समाधी घेतली। आजही त्यांचे विचार समाजाला प्रेरणादायी आहेत। एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय भारत।